विद्यार्थी मित्र हो, शिक्षक प्रशिक्षणात पाठटाचण तयार करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। गेल्या एका व्हिडिओमध्ये मी पाठटाचण कसे तयार करावे, पाठाच्या पायऱ्या कोणत्या इत्यादी मुद्द्यांच्या संबंधी विशेष मार्गदर्शन दिले आहे। वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे व स्पष्टीकरणे पाठटाचणामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्याच्यामध्ये कोणती वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे आहेत, त्याचं स्वरूप कशा पद्धतीने असते, स्पष्टीकरणे कशी मांडावायची हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून खास बीएडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक विशेष व्हिडिओ घेऊन आले आहे। विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी नक्की करा। तसेच आजचा व्हिडिओला सर्वांनी तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सर्वांना शेअर करा। विद्यार्थी मित्र, सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या की आजचं जे आपलं लेक्चर आहे किंवा जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहे ते सर्व जनरल आहे। स्पेसिफिक एका मेथडनुसार मी तुम्हाला हे मार्गदर्शन करत नाही, तर जनरल आहे, त्यामुळे तुम्ही ते विशेष समजून घ्या। सर्वात प्रथम शिक्षकाने वर्गाध्यापनाची उद्दिष्टे जी आहेत ती किमान उद्दिष्टे कुठली आहेत ती लक्षात घेणं गरजेचं आहे। पाठ्यघटक कोणताही असला तरी वर्गाध्यापनाची उद्दिष्टे शिक्षकाने जर समोर ठेवली तरच विद्यार्थ्याचा बौद्धिक, भावनिक, क्रियात्मक विकास होण्यास काय होतो, मदत होते। आणि त्यामुळे नेमकी कुठली वर्गाध्यापनाची उद्दिष्टे आहेत ती शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेणं गरजेचं आहे। ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन, मनोवृत्ती, अभिरुची, रसग्रहण, अभिवृत्ती, कौशल्य सर्व अध्यापन पद्धतींना विचारात घेऊन ही वर्गाध्यापनाची काही उद्दिष्टे मी तुमच्यासमोर इथे मांडलेली आहेत। तुम्ही तुमच्या अध्यापन पद्धतीनुसार जी तुम्हाला पाठ्यांशाला लागू होतात आणि जे तुमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार टाचण तयार करत असताना त्याच्यातली निवडक उद्दिष्टे तुम्ही मांडायची आहेत आणि त्याची स्पष्टीकरणे लिहायची आहेत। विद्यार्थी मित्र, सगळ्यात पहिल्यांदा आपण उद्दिष्टांचं स्वरूप पाहणार आहोत। उद्दिष्ट लिहिताना आधी आपण सामान्य उद्दिष्टे ही शीर्षकाच्या स्वरूपामध्ये मांडली पाहिजेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्गाध्यापनाचं उद्दिष्ट जर समजा तुम्ही ज्ञान घेतलं तर त्याचं सामान्य उद्दिष्ट कसं तयार करायचं, तर उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना लिओनार्दो दा विंची पाठाविषयी माहिती प्राप्त करण्यास मदत करणे, या पद्धतीनं तुमचं शीर्षकाच्या स्वरूपात ते विधान तुम्हाला तयार करता आलं पाहिजे। त्यानंतर तुम्ही हे जे वर्गाध्यापनाचं उद्दिष्ट आहे त्याचं सामान्य उद्दिष्टामध्ये रूपांतर केलेलं आहे, त्याचं तुम्हाला विशिष्ट उद्दिष्टामध्ये रूपांतर करावे लागेल। पण हे करत असताना तुम्हाला पाठ्यांश डोळ्यापुढे ठेवावं लागेल। उदाहरणार्थ समजा आकलन हे एक उद्दिष्ट आहे वर्गाध्यापनाचं, तर त्याचं तुम्हाला विशिष्ट उद्दिष्टात कसं रूपांतर करता येईल पहा, इथं तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे मी। विद्यार्थ्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम समजण्यास मदत करणे। आता उद्दिष्टाचं विधान बनत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यापनातील अध्यापकाची जी भूमिका आहे ते लक्षात घेऊन त्याच्या स्वरूपानुसार विशिष्ट उद्दिष्टाचं स्वरूप आपल्याला ठरवावं लागेल। आता उद्दिष्टाची स्पष्टीकरणे कशी मांडावायची, त्याच्यासाठी एक पर्यायी शब्द म्हणून अध्ययन निष्पत्तीसुद्धा वापरली जाते। एखाद्या उद्दिष्टामधून कोणते वर्तन बदल अपेक्षित आहेत हे सांगणे म्हणजे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण होय। किंवा उद्दिष्टाचं विश्लेषण करून त्यातून कोणती अध्ययन निष्पत्ती अपेक्षित आहे हे सांगणे म्हणजे स्पष्टीकरण होय किंवा अध्ययन निष्पत्ती होय। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ लक्षात घ्या। आता उद्दिष्टाचं स्पष्टीकरण लिहित असताना कुठले निकष आपण वापरले पाहिजेत हे आपण थोडे पाहूया। सगळ्यात पहिला निकष म्हणजे स्पष्टीकरण लिहिताना विद्यार्थ्याच्या वर्तनातील अपेक्षित वर्तन बदल लिहिणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ विद्यार्थी व्याख्या सांगतो, तर या पद्धतीने आपण स्पष्टीकरणाचे निकष अवलंबले पाहिजेत। स्पष्टीकरण लिहिणे अवघड गोष्ट नाही, पण काही निकष आपण जर डोळ्यापुढे ठेवून व्यवस्थित तिथं मांडणी केली तर ते आपल्याला सोपे जाते। दुसरा निकष असा आहे की अपेक्षित वर्तन बदल लिहित असताना तो वर्तन बदल निरीक्षणक्षम व मापनीय असावा। उदाहरणार्थ नावे सांगतो किंवा आकडेवारी करतो किंवा मापे लिहितो, या पद्धतीने तो मापनीय आणि निरीक्षणक्षम असावा। एकाच उद्दिष्टासाठी एकच वर्तन बदल म्हणजे तिथं आपण लिहिणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ त्रिकोणाचे प्रकार ओळखून
म्हणजे बघा लक्षात घ्या, तिथं आपण उद्दिष्टाचं स्पष्टीकरण मांडताना अशा पद्धतीने आपण लिहावं का, त्रिकोणाचे प्रकार ओळखून त्रिकोण काढतो. तर असा आपल्याला एकच बदल लिहिणं गरजेचं आहे. या विधानामध्ये 2 बदल दिलेले आहेत. मग आपण कसं ते विधान लिहिणं गरजेचं आहे, तर आकलन या उद्दिष्टासाठी आपल्याला विद्यार्थी त्रिकोणाचे प्रकार ओळखतो हे लिहिणं गरजेचं आहे. तर कौशल्य या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण लिहिताना विद्यार्थी त्रिकोण काढतो या पद्धतीनं आपल्याला स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच त्रिकोणाचे प्रकार ओळखून त्रिकोण काढतो, याच्यामध्ये 2 बदल दिलेले आहेत. तर याच्याऐवजी आपल्याला आकलन या वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टासाठी आणि कौशल्य या वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टासाठी 2 वेगवेगळे विधानं मांडणं गरजेचं आहे. चौथा निकष आहे कौशल्यविषयक उद्दिष्टाचे स्पष्टीकरण लिहिताना त्या कौशल्याच्या मर्यादा व दर्जा नमूद करावा. उदाहरणार्थ मुंबई दिल्ली रेल्वे मार्गातील 2 स्टेशने दाखवा. त्यानंतर स्पष्टीकरण लिहिताना ती एकवचनात व वर्तमान काळात लिहावीत. उदाहरणार्थ विद्यार्थी नवीन शब्दाचा अर्थ सांगतो. आता आपण वर्गाध्यापनाचे उद्दिष्टे व कृतीदर्शक क्रियापदे कोणती आहेत ते आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण लिहिताना मदत होईल. आता ज्ञान म्हणजे काय, तर एखादी गोष्ट माहीत होणे म्हणजे त्या गोष्टीचे ज्ञान होणे. आता इथं कृतीदर्शक क्रियापदे स्पष्टीकरणामध्ये कोणती आली पाहिजेत, तर विद्यार्थी व्याख्या करतो, विद्यार्थी लिहितो, विद्यार्थी सांगतो, आठवतो, अधोरेखित करतो, निवडतो, यादी करतो, ओळखतो, पुनरुच्चार करतो, नावे सांगतो, नावे देतो, मापन करतो. तर हे तुम्ही तुमच्या पाठ्यांशाला अनुसरून या पद्धतीची कृतीदर्शक विधाने तुम्ही वापरली पाहिजे. त्यानंतर आहे आकलन. आकलन म्हणजे समजणे किंवा अर्थ कळणे. कृतीदर्शक क्रियापदे कुठली वापरता येतील, तर शोधतो, सोडवितो, स्पष्ट करतो, समर्थन करतो, मांडतो, निवड करतो, नावे देतो, वर्गीकरण करतो, दर्शवतो, सूत्रीकरण करतो. या पद्धतीनं आकलन या वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टासाठी स्पष्टीकरणामध्ये कृतीदर्शक क्रियापदे आली पाहिजेत. उदाहरणार्थ विद्यार्थी सजीव निर्जीव यांचे वर्गीकरण करतो. तर या पद्धतीनं तुमचं काय आलं पाहिजे, विधान आलं पाहिजे. पुढचं आहे तुमचं उपयोजन. मिळालेल्या ज्ञानाचा वापर करणे म्हणजे उपयोजन. पूर्वानुमान करतो, निवडतो, रचना करतो, निवड करतो, शोधतो, मोजमाप करतो, दाखवितो, उपयोग करतो, स्पष्टीकरण देतो, कृती करतो. तर या पद्धतीनं तुमचं उपयोजन हे असलं पाहिजे. आता विश्लेषण, घटक वेगवेगळे करणे किंवा सुटे करणे होय. कृतीदर्शक क्रियापदे विश्लेषण करतो, निवड करतो, समर्थन करतो, ओळखतो, वेगळे करतो, निर्णय करतो, निष्कर्ष काढतो, वर्गीकृत करतो, चिकित्सा करतो, तुलना करतो, भेद ओळखतो, मोडतोड करतो. त्यानंतर संश्लेषण, एकत्र करणे. कृतीदर्शक क्रियापदे एकत्र करतो, निवडतो, चर्चा करतो, संबंध जोडतो, सारांश करतो, निष्कर्ष काढतो, सामान्यीकरण करतो, व्यवस्थापन करतो. मूल्यमापनमध्ये एखाद्या निष्कर्षाच्या आधारे एखादे वर्तन किंवा घटना किंवा तत्व यांची सत्यता पडताळून पाहणे. कृतीदर्शक क्रियापदे न्याय करतो, ओळखतो, मूल्यमापन करतो, वगळतो, निवडतो, चिकित्सा करतो, निश्चित करतो. या पद्धतीने मूल्यमापन या वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टाचं काय कृतीदर्शक क्रियापदे आहेत. त्यानंतर पुढचं वर्गाध्यापनाचं उद्दिष्ट आहे मनोवृत्ती. कोणती वृत्ती आहे हे तपासणे. याच्यामध्ये स्वीकारतो, दर्शवितो, ओळखतो, ठरवितो, सहभागी होतो, प्रभाव पाडतो, विकसित करतो. अभिरुची म्हणजे आवड. कृतीदर्शक क्रियापदे याच्यामध्ये पाठ करतो. उदाहरणार्थ एखादी कविता पाठ करतो, अशा प्रकारे लेखन करतो, साहित्य वाचतो, समर्थन देतो, वाचतो, चर्चा करतो, उपस्थित राहतो. या पद्धतीने कृतीदर्शक क्रियापदे आली पाहिजेत. यानंतर अभिवृत्ती, विशिष्ट बाबीकडे असणारा व्यक्तीच्या मनाचा कल म्हणजे अभिवृत्ती होय. मग कसे असले पाहिजेत कृतीदर्शक क्रियापदे, तर महत्त्व देतो, मिळून देतो, व्यक्त करतो, जोपासना करतो, कदर करतो, दाखवितो. एखादी कृती सहजपणे करता येणे म्हणजे कौशल्य. त्याच्यामध्ये ऐकतो, टिप्पणी म्हणजे टिप्पणी करतो, तयार करतो किंवा टिप्पणी घेतो. त्याच्यानंतर मुद्दे सांगतो, चुका ओळखतो, उत्तरे देतो, विचारतो, करतो, घेतो, साखळतो, म्हणतो, लिहितो, ठेवतो, हाताळतो, पाळतो. या पद्धतीने कौशल्य याच्यामध्ये येतात. तर असे
ही जी वेगवेगळी तुम्हाला वर्गाध्यापनाची उद्दिष्टे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहेत आणि त्याची स्पष्टीकरणे सांगितलेली आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी आठवण करून देतो की आजच्या लेक्चर हे आपलं जनरल आहे. ही सर्व वर्गाध्यापनाची उद्दिष्टे प्रत्येक अध्यापन पद्धतीच्या पाठरचनामध्ये येतील असे शक्य नाही. त्यामुळे आपल्या अध्यापन पद्धतीला व आपल्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या अध्यापन पद्धतीला पाठ्यांशाला अनुसरून कोणती वर्गाध्यापनाची उद्दिष्टे मांडावायची हे आपण ठरवून घेतले पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीनुसार ही जी तुम्हाला दिलेली वर्गाध्यापनाची उद्दिष्टे आहेत त्याची स्पष्टीकरणाची उदाहरणं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला याबद्दल कमेंट करून नक्की मला कळवा. थँक्यू.